एल 2025 हे MPLचे 8वं पर्व असून यामध्ये पुरुषांचे 36 व महिलांचे 6 असे एकूण 42 संघ सहभागी होणार आहेत। सुमारे 550 प्लेयर्स यात सहभागी होणार आहेत। तसंच ह्या वर्षी आम्हाला जस्ट चिल रेस्टॉरंट अँड बारचे आम्हाला प्रमुख स्पॉन्सरर म्हणून लाभले आहेत। त्याचप्रमाणे ह्या वेळेला जो आमचं ओपनिंग सेरेमनी आहे 31 तारखेला त्या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील ते स्वतः उद्घाटन त्यांच्या शुभास्ते या पर्वाचं होणार आहे। तसंच ह्या वर्षी आम्ही मेडिकल लायब्ररी जी ऑर्थोपेडिक लायब्ररी आहे त्याचं लोकार्पण करणार आहोत आणि 9 तारखेला आमचा पारितोषिक वितरण समारंभ आहे। तो संध्याकाळी 6 ते 7 6 वाजता 6 ते 9 या दरम्यान आहे। त्या कार्यक्रमास स्वतः आमचे जे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत उज्ज्वलजी निकम सर, त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे जे भारतीय क्रिकेटर आहेत आपले ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती देणार आहेत। जालिंदर सुपेकर साहेब जळगाव जिल्ह्याचे माजी SP ते सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। उज्ज्वल कुमार चव्हाण ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला उपस्थिती देणार आहेत। आमची एक व्यावसायिक डिरेक्टरी आम्ही MPL डिरेक्टरी नावाने मागच्या वर्षी आम्ही ती लॉन्च केली होती। ह्या वर्षी त्यापूर्वी ते आमचं लिमिटेड एडिशन होतं, पण ह्या वर्षी ती सगळ्यांना अँड्रॉइड ॲपला ती डाउनलोड करता येणार आहे। त्यातून जळगाव जे आमचं चोपडा आणि भुसावळला सुद्धा MPL भरवली जाते याच पद्धतीने। तर त्या ठिकाणचे व जळगावातले जे काही स्पॉन्सरर्स या ठिकाणी आम्हाला त्यांचा सहभाग नोंदवतात, आर्थिक मदत करतात, त्या सर्वांची व्यावसायिक माहिती आम्ही त्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे आणि ती ह्या वेळेलापासून सगळ्यांना डाउनलोड करता येणार आहे अँड्रॉइड ॲप। एकूण किती संघ येणार? एकूण 42 संघ या ठिकाणी सहभागी होणार। 36 पुरुषांचे आणि 6 महिलांचे एकूण 92 सामने होणार आहेत आणि प्रदर्शनीय सामने पकडले तर जवळपास 95 सामने होतील। बक्षीस यावेळेस काय म्हणजे दरवेळेस बक्षीस ट्रॉफीच असते, म्हणजे रोख बक्षीस नसतं याच्यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार। उद्देश जो आहे हा सामाजिक एकीकरण व्हावं आणि खेळ व्हावं ना सगळ्यांमध्ये जागृत व्हावी हे उद्देश आहे। म्हणजे बक्षिसी नेहमी ट्रॉफी असते। अजिंक्य रहाणे आणि ते किती तारखेला उपस्थित? 9 फेब्रुवारीला जो आमचा समारोप समारंभ आहे बक्षीस वितरणाचा त्या दिवशी ते ट्रॉफी वितरणासाठी येणार आहे।